नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील माहेश्वरी चौकामध्ये खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। उबाटा सेनेला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिंदे सेनेत प्रवेश केलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व महाविकास आघाडी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा तीव्र शब्दात निषेध करून माहेश्वरी चौकामध्ये दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी व उबाटा सेनेच्या वतीने दोन्ही खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले। या आंदोलनात उबाटा सेनेचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे, राष्ट्रवादीचे भास्करराव पंडागळे, तालुका अध्यक्ष स्वप्नील कनवाळे, विधानसभा समन्वयक राजेश खामनेकर, उपजिल्हा संघटक डॉक्टर अजय नरवाडे, तालुका अध्यक्ष सतीश नाईक, शहर प्रमुख संदीप ठाकरे, तालुका संपर्क प्रमुख निलेश जैन, शहर समन्वयक राजेश गव्हाणे, युवा सेना जिल्हा समन्वयक संजय पळसकर, ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी शिंदे, दिगंबर सूर्यवंशी, गजानन पवार, शिरीष शिंदे, संतोष जाधव, सुरेश कल्याणकर, सतीश कुबडे, नागेश गोरेवाड, गजानन वानखेडे, धर्मेंद्र मुगुलवार, मनोज राठोड, सतीश इंगोले, अविनाश राठोड, अनुराग मेने, सतीश कवडे, बाळासाहेब जाधव, प्रदीप पिंपरखेडे, सतीश पायगन, गणपत मुंडकोळे, बळीराम राठोड, सिमोल धुमाळे, मधुकर फटिंग यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्ष, उबाटा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आज आपण इथं जे गद्दार 6 खासदार माननीय उद्धव साहेबांना सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले, त्यांच्या निषेधार्थ आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे। मला त्या खासदाराला विचारायचं आहे, अरे बाबा, काल एका खासदाराने लाईव्ह मध्ये येऊन सांगले की आम्ही 18 तारखेपर्यंत आमचा कोणताही निर्णय झाला नव्हता, पण तुम्ही 18 तारखेपर्यंत काय करत होता आणि 18 तारखेला तुमचा निर्णय झाला नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नव्हतो। तुम्ही म्हणता आम्ही दुसऱ्या पक्षात 18 तारखेच्या नंतर अरे 18 तारखेपर्यंत तुम्ही काय मजा करत होता का? म्हणजे तुम्ही आम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे मजा करत होतो आणि नंतर म्हणता नाही, आता आम्हाला चोर ठरवलं म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जातो। अरे ना, अरे यार, आम्ही मशालीला मतदार बाबूराव साहेबांना तुम्ही गद्दार म्हणत होते, आज त्यांच्या घरामध्ये तुम्हाला जायची काय वेळ आली? काय जर तुम्हाला जायचंच होतं तर राजीनामा देऊन त्या पक्षात जायचं होतं। आम्ही तुम्हाला कधी म्हणलो नव्हतो आमचा विकास झाला नाही साहेब, आम्ही 15 वर्ष पाहतो सत्तेमध्ये आमदार आमच्यामध्ये आहेत, कोणीच विकास केला नाही। तुम्ही तिकडे जाऊन का फार मोठा तीर मारणार नाही, आम्हाला माहित आहे। तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या पक्षामध्ये गेले, तुम्हाला आम्ही कोणता आमचा शिवसैनिक म्हणला नव्हता, आमचा विकास झाला नाही आणि तुम्ही त्या पक्षात जाऊ, आम्हाला विकास पाहिजे नव्हता। आम्ही फक्त मशालीला मतदान दिलं होतं, तुम्ही मशालीशी एक लिस्ट पाहिजे होते, एवढंच आम्हाला पाहिजे होतं।